मनोज जरांगे यांनी मुंबई आंदोलनाचा ऐलान केला आणि राज्यभरातून ठिकठिकाणी मराठा आंदोलक एकत्रित आले। आपण जर बघत असाल तर अंतरवली सराटीमध्ये कालपासूनच हे आंदोलक दाखल झालेले आहेत। या ठिकाणी नाश्ता पाण्याची सोय झालेली आहे आणि ते स्वतःच हे आपला नाश्ता बनवत आहेत। वेगवेगळ्या पद्धतीनं जमेल तशा पद्धतीनं ही मंडळी या ठिकाणी एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहे। काही टेम्पो ट्रक या माध्यमातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघत असाल तर ही आंदोलक मंडळींनी हे सगळं साहित्य त्यांच्याबरोबर आणलेलं आहे। स्वयंपाकाची तयारी होत आहे। या ठिकाणी हे आंदोलक काल रात्रीच दाखल झालेले आहेत आणि अंतरवली सराटीच्या शाळेच्या ग्राउंडवरती या ठिकाणी हे आंदोलक आपल्या नाश्त्याची सोय करत आहेत। या ठिकाणी चहा देखील होत आहे। थंडीचे दिवस आहेत, सकाळी थंडी खूप जाणवत आहे। या ठिकाणी आपण बघत असाल तर ही सगळी मंडळी चहाचा आस्वाद घेत आहे। ही माणसं मुंबईपर्यंत आंदोलनामध्ये सहभागी असतील। दादा मला सांगा की मनोज जरांगे पाटलांनी जेव्हा आव्हान केलं तुम्हाला असं वाटलं का की इतक्या दिवसात सरकार काहीतरी तडजोड करेल, तोडगा काढेल, या भूमिकेतून काहीतरी समाधान होईल, पण आता अंतिम मुंबईच गाठायची ठरवलं तुम्ही? मागे जो आम्हाला सांगायचं म्हणजे 60-70 वर्षामध्ये जे आपलं आरक्षण जे दडल्या गेलेलं होतं ते आमच्या फक्त केवळ आणि केवळ फक्त सरसेनापती आमचे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे आमच्या प्रत्येकाच्या याच्या मनावर ठसलेलं आहे आणि ते उघडकीस आलेलं आहे, कुणबी दाखले वगैरे। तर आता आम्ही आरक्षण घेऊनच परत येणार, माघार घेणार नाहीत मुंबईत। बरं, तुम्ही कुठून आलात, केव्हा आलात तुम्ही? आम्ही पूर्णा तालुक्यातून कातनेश्वर या गावाहून आलेलो आहे। हे काय बनवतोय आपण हे सगळं? हे आता आम्ही सकाळी उठलो, आंघोळी हे केल्या, तोंडे धुतले, चहा झाला, आता खाण्याचं नाश्त्यासाठी आम्ही बनवत आहोत। बरं, आता मुंबई पर्यंत अशाच प्रकारचं आपलं सगळं नियोजन असेल? हो, असं नियोजन आहे। मुंबईपर्यंत आमचं आता इथून पुढे आम्ही 2 महिन्याचं राशन पाणी भरलेलं आहे आणि मुंबईपर्यंत असंच आमचं नियोजन इथून पुढे चालणार। सकाळी आंघोळ, चहा, जेवण आणि तिथून आमची वारी सुरू मुंबईपर्यंत। आणि मी जर दाखवू शकेल की हे मागे जर बघाल आपण तर अशा प्रकारचे टेम्पो आहेत, त्यामध्ये सर्व साहित्य यांनी भरून या ठिकाणी आणलेलं आहे। साधारण 2-2.5 महिने पुरेल एवढं अन्न पाण्याची सोय या ठिकाणी करण्यात आल्याचं देखील आंदोलक सांगत आहेत। ही पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आंदोलक आक्रमक आहेत। कुठेतरी सरकारने 4.5 महिन्यामध्ये कोणतंही समाधान मनोज जरांगे यांचं केलेलं नाही, कुणबी प्रमाणपत्राबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही। त्यामुळे आंदोलक आक्रमक आहेत आणि आज या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि इथून मुंबईच्या दिशेनं जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण हे लढा देणार असल्याचं ते म्हणत आहेत। कॅमेरामन धनंजय दानुटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सराटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।